हॅलो मित्रांनो, DMI मध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, एखादा देश श्रीमंत आहे की नाही हे फक्त तिथल्या पैशांवरून ठरत नाही, तर ते ठरतं तिथल्या लोकसंख्येवरून। पण लोकसंख्या म्हणजे फक्त लोकांची संख्या आहे का, की त्यामागे काही गणितं दडलेली आहेत? आज आपण आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 8वी भूगोलातील धडा क्रमांक 7 लोकसंख्या हा धडा पूर्णपणे सविस्तर समजून घेणार आहोत। लोकसंख्या वाढते कशी, जन्मदर आणि मृत्यूदर म्हणजे काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या हे देशासाठी वरदान आहे की शाप, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या पाठातून मिळणार आहेत। चला तर मग पाठ्यपुस्तक उघडा आणि माझ्यासोबत या प्रवासात सहभागी व्हा। शोधा पाहू, कोणत्याही एका दिवशी खालील माहिती मिळवा। तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? त्यांपैकी मुले व मुलींची संख्या किती आहे? किती जण अनुपस्थित आहेत? तुमच्या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? शाळेतील मुलांची व मुलींची संख्या किती आहे? कोणत्या वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे? कोणत्या वर्गात सर्वांत जास्त अनुपस्थिती आहे? भौगोलिक स्पष्टीकरण। वरील कृतीतून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्येसंदर्भातील माहिती मिळवलीत। अशाच प्रकारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश व जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपण मिळवू शकतो। ही माहिती मिळवताना वय व लिंग, रचना, साक्षरता इत्यादींचा विचार करावा लागतो। एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात, त्यांतील लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे। कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात। लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची रचना। सांगा पाहू, लोकसंख्या तपशील शहर अ आणि शहर ब 2016 ते 2017। शहर अ ची स्थिती 2016 मध्ये शहर अ ची एकूण लोकसंख्या 1 लाख होती। त्या वर्षात 2000 मुलांचा जन्म झाला तर 1500 व्यक्तींचा मृत्यू झाला। शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या अंतःस्थलांतर 23,000 होती आणि शहर सोडून बाहेर गेलेल्यांची संख्या बहिस्थलांतर 2000 होती। शहर ब ची स्थिती 2016 मध्ये शहर ब ची एकूण लोकसंख्या 1,10,000 होती। त्या वर्षात 2750 मुलांचा जन्म झाला तर 2200 व्यक्तींचा मृत्यू झाला। शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या अंतःस्थलांतर 15,000 होती आणि शहर सोडून बाहेर गेलेल्यांची संख्या बहिस्थलांतर 5000 होती। प्रश्न आणि उत्तरे। प्रश्न 1, कोणत्या शहरात जन्माला आलेली मुले जास्त आहेत? उत्तर, शहर ब मध्ये जन्माला आलेली मुले जास्त आहेत, 2750। प्रश्न 2, मृतांची संख्या कोणत्या शहरात जास्त आहे? उत्तर, शहर ब मध्ये मृतांची संख्या जास्त आहे, 2200। प्रश्न 3, अंतःस्थलांतर व बहिस्थलांतरातील आकडेवारीवरून अंतःस्थलांतरण कोठे जास्त आहे? उत्तर, शहर अ मध्ये अंतःस्थलांतर जास्त आहे, 23,000। प्रश्न 4, दोन्ही शहरांत 2017 तील लोकसंख्येची गणना करा। उत्तर, लोकसंख्या काढण्याचे सूत्र 2016 ची लोकसंख्या अधिक जन्म अधिक अंतःस्थलांतर वजा मृत्यू अधिक बहिःस्थलांतर। शहर अ 1 लाख अधिक 2000 अधिक 23,000 वजा 1500 अधिक 2000 बरोबर 1,25,000 3,500 बरोबर 1,21,500। शहर ब 1,10,000 अधिक 2,750 अधिक 15,000 वजा 2,200 अधिक 5,000 बरोबर 1,27,750 7,200 बरोबर 1,20,550। प्रश्न 5, एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता लोकसंख्येची वाढ एका वर्षात कोणत्या शहरात जास्त झाली आहे? उत्तर, शहर अ मध्ये लोकसंख्येची वाढ जास्त झाली आहे। शहर अ मध्ये 21,500 ने वाढ झाली तर शहर ब मध्ये 10,550 ने वाढ झाली। प्रश्न 6, जन्मलेली एकूण मुले दिलेली आहेत, ही संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा। याला काय म्हणतात? उत्तर, दर हजारी लोकसंख्येला होणाऱ्या जन्मांच्या प्रमाणाला अशुद्ध जन्मदर क्रूड बर्थ रेट असे म्हणतात। शहर अ 2000 भागिले 1 लाख गुणिले 1000 बरोबर 20, दर हजारी 20 मुले। शहर ब 2750 भागिले 1 लाख 10,000 गुणिले 1000 बरोबर 25, दर हजारी 25 मुले। प्रश्न 7, मृत्यू पावलेली संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा। याला काय म्हणतात? उत्तर, दर हजारी लोकसंख्येला होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाला अशुद्ध मृत्यूदर क्रूड डेथ रेट असे म्हणतात। शहर अ 1500 भागिले 1 लाख गुणिले 1000 बरोबर 15, दर हजारी 15 मृत्यू। शहर ब 2200 भागिले 1,10,000 गुणिले 1000 बरोबर 20, दर हजारी 20 मृत्यू। भौगोलिक स्पष्टीकरण, लोकसंख्या वाढ। वरील कृतीतून असे लक्षात येते की प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो। काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते। ही वाढ किंवा घट पुढील घटकांशी निगडीत असते।
यात प्रामुख्याने जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान आणि स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो. जन्मदर एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर दर्शविते. मृत्यूदर एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शविते. आयुर्मान एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी वयोमर्यादा म्हणजे आयुर्मान होय. स्थलांतर व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे अंतःस्थलांतर आणि त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिस्थलांतर होय. वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होतो. जन्मदर व मृत्यूदरातील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे स्थलांतर लोकसंख्येत सतत बदल घडवून आणते. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनांवर ताण पडतो. याउलट लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनाची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रणात असणे हे त्या प्रदेशाच्या विकासाचे एक महत्त्वाचे निर्देशक असते. करून पहा. चवळी वाल सोयाबीनचे सुमारे 100 दाणे घ्या. हे दाणे प्रथम 30x30 सेमी चौरसात पसरून टाका. आता आणखी 100 दाणे 15x15 सेमी चौरसात पसरून टाका. दाणे पसरताना ते एकमेकांवर येणार नाहीत याची काळजी घ्या. आकृती 7.1 पहा. प्रश्नोत्तरे. प्रश्न 1. कोणत्या चौरसात दाणे सहजपणे विखुरलेले दिसतात? उत्तर 30x30 सेमी मापाच्या मोठ्या चौरसात दाणे सहजपणे आणि सुटसुटीत विखुरलेले दिसतात. प्रश्न 2. कोणत्या चौरसात दाणे दाटीवाटीने विखुरलेले दिसतात? उत्तर 15x15 सेमी मापाच्या लहान चौरसात दाणे दाटीवाटीने विखुरलेले दिसतात. प्रश्न 3. दाण्यांचे वितरण व प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण यांत सहसंबंध जोडता येईल का? उत्तर होय. यांचा थेट सहसंबंध जोडता येतो. जेव्हा क्षेत्रफळ जागा जास्त असते आणि लोकसंख्या दाणे तेवढीच असते तेव्हा लोकसंख्येची घनता कमी असते. याउलट क्षेत्रफळ कमी झाले की त्याच लोकसंख्येची घनता वाढते आणि तिथे दाटीवाटी निर्माण होते. प्रश्न 4. या दाण्यांचे वितरण जास्त सुटसुटीत होण्यासाठी काय करावे लागेल? उत्तर दाण्यांचे वितरण जास्त सुटसुटीत करण्यासाठी एकतर चौरसाचे क्षेत्रफळ जागा वाढवावे लागेल किंवा उपलब्ध जागेतील दाण्यांची संख्या लोकसंख्या कमी करावी लागेल. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या वितरण. ज्याप्रमाणे चवळीचे दाणे 2 वेगवेगळ्या आकारमानांच्या क्षेत्रांत विखुरले जातात तसे मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसते तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते. आकृती 7.1 पहा. प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशांत कशा रीतीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधनसंपत्तीने संपन्न असतात तर काही प्रदेशात साधनसंपत्ती मर्यादित स्वरूपात असते. या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते तर साधनसंपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंचसखलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. लोकसंख्येचे वितरण जगामध्ये सर्वत्र समान नसते. काही ठिकाणी खूप गर्दी असते तर काही ठिकाणी अगदी मोजकेच लोक राहतात. हे वितरण खालील 4 प्रमुख घटकांवर अवलंबून असते ज्याचे विश्लेषण आपण सविस्तरपणे करूया. 1. प्राकृतिक घटक फिजिकल फॅक्टर्स. हे निसर्गाशी संबंधित घटक आहेत. मानवी वस्तीसाठी निसर्ग किती अनुकूल आहे यावर हे घटक ठरतात. स्थान. समुद्रकिनारे किंवा सखल मैदानी प्रदेशांत राहणे सोपे असते म्हणून तिथे लोकसंख्या जास्त असते. उलट पक्षी अतिउंच पर्वतांवर राहणे कठीण असल्याने तिथे लोकसंख्या कमी असते. प्राकृतिक रचना. सपाट जमिनीवर रस्ते बांधणे शेती करणे सोपे असते त्यामुळे मैदानी प्रदेशात गंगेचे मैदान दाट लोकवस्ती आढळते. हवामान. मानवाला अतिउष्ण किंवा अतिथंड हवामान सहन होत नाही त्यामुळे जिथे हवामान आल्हाददायक आणि मध्यम असते तिथे लोक जास्त राहतात. सहारा वाळवंट अतिउष्ण किंवा अंटार्क्टिका अतिथंड भागात लोकसंख्या कमी असण्याचे हेच कारण आहे. मृदा माती. सुपीक माती शेतीसाठी आवश्यक असते. ज्या प्रदेशात काळी कसदार किंवा गाळाची मृदा आहे तिथे अन्नाची उपलब्धता असल्याने लोकवस्ती दाट असते. खनिज संपत्ती. ज्या भागात सोने कोळसा किंवा लोखंड यांसारखी खनिजे सापडतात तिथे खाणकाम आणि उद्योग वाढतात त्यामुळे लोक रोजगारासाठी तिथे स्थायिक होतात. छोटा नागपूर पठार. 2. आर्थिक घटक इकॉनॉमिक फॅक्टर्स. पैसा रोजगार आणि सोयीसुविधा यांच्याशी संबंधित हे घटक आहेत. शेती. ज्या भागात शेतीचा विकास झाला आहे तिथे अन्नाची सुरक्षितता असल्याने लोकसंख्या जास्त असते. कारखानदारी. जिथे उद्योगधंदे किंवा कंपन्या असतात तिथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात
त्यामुळे कामगार वर्ग तिथे मोठ्या संख्येने राहतो. नागरीकरण. शहरांमध्ये चांगल्या शाळा, हॉस्पिटल्स, वीज आणि करमणुकीची साधने असतात. या सोयींमुळे लोक गावाकडून शहरांकडे आकर्षित होतात. उदा. मुंबई, पुणे. वाहतूक. जिथे रस्ते, रेल्वे किंवा जलमार्गांचे जाळे चांगले असते तिथे व्यापार वाढतो आणि पर्यायाने लोकसंख्याही वाढते. बाजारपेठ. उत्पादित मालाला जिथे बाजारपेठ उपलब्ध असते तिथे व्यापारासाठी लोक एकत्र येतात. 3. राजकीय घटक, पॉलिटिकल फॅक्टर्स. देशाचे प्रशासन आणि सुरक्षितता यांचा लोकसंख्येवर मोठा परिणाम होतो. युद्ध. ज्या भागात वारंवार युद्धे होतात तिथे जीव धोक्यात असतो, त्यामुळे लोक अशा ठिकाणांहून पळून जातात. उदा. सध्याचे युक्रेन किंवा सिरिया. राजकीय अस्थिरता. जर सरकार स्थिर नसेल किंवा देशात नेहमी दंगली होत असतील तर लोक तिथे राहणे टाळतात. राजकीय धोरण. काही वेळा सरकार विशिष्ट भागात वस्ती करण्यासाठी सवलती देता किंवा काही निर्बंध लादते ज्याचा परिणाम लोकसंख्येवर होतो. 4. सामाजिक घटक, सोशल फॅक्टर्स. मानवी संस्कृती, परंपरा आणि ओळखीशी संबंधित हे घटक आहेत. वंश, धर्म आणि भाषा. अनेकदा लोक आपल्याच धर्माच्या, वंशाच्या किंवा आपल्यासारखीच भाषा बोलणाऱ्या लोकांच्या समूहात राहणे पसंत करतात. यामुळे ठराविक भागात विशिष्ट समुदायांची गर्दी वाढते. रूढी व परंपरा. काही समाजांत विशिष्ट चालीरीतींमुळे लोक एकत्र राहतात. जुन्या परंपरा जपणारे लोक ऐतिहासिक किंवा धार्मिक केंद्रांच्या ठिकाणी, उदा. पंढरपूर, वाराणसी स्थायिक होणे पसंत करतात. थोडक्यात सांगायचे तर जिथे जगणे सोपे, सुरक्षित आणि फायदेशीर असते तिथे लोकसंख्या जास्त असते, तर जिथे परिस्थिती कठीण असते तिथे लोकसंख्या कमी असते. करून पहा. 2x2 मीटर आकाराचा एक चौरस जमिनीवर आखून घ्या. या चौरसात सुरुवातीला 2 मुलांना उभे करा. त्यानंतर थोड्या थोड्या कालावधीने 4 मुले, 6 मुले आणि पुढे 8 मुले अशा चढत्या क्रमाने मुलांची संख्या वाढवा. प्रत्येक वेळी मुलांची संख्या वाढवताना खालीलप्रमाणे प्रश्न विचारून उत्तरे मिळवा. प्रश्न 1. तुम्हाला दिलेल्या क्षेत्रात सहज हालचाल करता येते का? उत्तर. जोपर्यंत चौरसात मुलांची संख्या कमी असते तोपर्यंत सर्वांना सहज हालचाल करता येते, परंतु जसजशी मुलांची संख्या वाढते तसतशी हालचाल करणे कठीण होत जाते. प्रश्न 2. आणखी मुले चौरसात उभी केली तर चालतील का? उत्तर. सुरुवातीला जागा शिल्लक असल्याने हो असे उत्तर येईल, मात्र जेव्हा चौरस पूर्णपणे भरून जाईल तेव्हा आणखी मुले उभी केल्यास गर्दी होऊन हालचाल करणे अशक्य होईल, त्यामुळे उत्तर नाही असे येईल. ज्यावेळेस प्रश्नांची उत्तरे नकारात्मक नाही येतील त्यावेळेस वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीबद्दल आपली निरीक्षणे नोंदवावीत. या कृतीद्वारे लोकसंख्येच्या घनतेच्या संदर्भात खालीलप्रमाणे चर्चा करता येईल. क्षेत्रफळ व लोकसंख्या. जमिनीचे क्षेत्रफळ 2x2 मीटर तेवढेच राहते, मात्र त्यावर राहणाऱ्या लोकांची, मुलांची संख्या वाढली की घनता वाढते. उपलब्ध संसाधने. जागा मर्यादित असल्याने जास्त लोकसंख्या झाल्यास तेथील सोयीसुविधांवर हालचाल करण्याच्या जागेवर ताण येतो. लोकसंख्येची घनता. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि तेथील एकूण लोकसंख्या यांच्या गुणोत्तराला लोकसंख्येची घनता म्हणतात. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्येची घनता. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता. लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्रानुसार काढली जाते. लोकसंख्या घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या विविध राज्यांमधील लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची घनता यात मोठी तफावत दिसून येते. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असले तरी क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केल्यास प्रति चौरस किलोमीटर मागे राहणारे लोक, ज्या राज्यांचे क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त आहे तिथे घनता अधिक दिसते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशाची घनता सर्वाधिक आहे, तर गोवा आणि मणिपूर सारख्या लहान राज्यांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 1. उत्तर प्रदेश. लोकसंख्या 19,98,00,000 असून क्षेत्रफळ 2,40,926 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 829 आहे. 2. महाराष्ट्र. लोकसंख्या 11,23,00,000 असून क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 365 आहे. 3. तामिळनाडू. लोकसंख्या 7,26,00,000 असून क्षेत्रफळ 1,30,058 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 558 आहे. 4. राजस्थान. लोकसंख्या 6,85,00,000 असून क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 200 आहे. 5. मणिपूर. लोकसंख्या 27,21,000 असून क्षेत्रफळ 22,327 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 122 आहे. 6. गोवा. लोकसंख्या 14,58,000 असून क्षेत्रफळ 3,702 चौरस किलोमीटर आहे. येथील घनता 394 आहे.
एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने तेथील घनता जास्त असते. उदाहरणार्थ गोवा. याउलट काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे लोकसंख्येची घनता कमी असते. उदाहरणार्थ राजस्थान. जरा विचार करा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे मोठे राज्य असले तरीही लोकसंख्या मात्र कमी आहे. कोणत्या भौगोलिक घटकाचा हा परिणाम असावा? राजस्थानमधील कमी लोकसंख्येसाठी प्रामुख्याने प्राकृतिक रचना आणि हवामान हे भौगोलिक घटक कारणीभूत आहेत. त्याची महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत. पाण्याची टंचाई. राजस्थानचा मोठा भाग हा थार वाळवंटाने व्यापलेला आहे. येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची मोठी समस्या असते. विषम हवामान. उन्हाळ्यात येथील तापमान अत्यंत उच्च असते, ज्यामुळे जीवन जगणे कठीण होते. अनुत्पादक जमीन. वाळवंटी भागातील मृदा वालुकामय असल्याने ती शेतीसाठी फारशी सुपीक नाही. दुर्गम भाग. वाळवंट आणि डोंगरदऱ्यांमुळे वाहतूक व दळणवळणाच्या सोयींचा विकास मर्यादित झाला आहे. परिणामी औद्योगिक विकासही कमी आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रतिकूल हवामान आणि पाण्याची अनुपलब्धता यांमुळे मोठ्या क्षेत्रफळानंतरही राजस्थानची लोकसंख्या कमी आहे. करून पहा. तुमच्या परिसरातील 20 व्यक्ती आठवा व त्यांची खालील गटात विभागणी करा. लहान, मोठे, वयोवृद्ध, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार, गृहिणी इत्यादी. प्रश्न 1. वरील वर्गवारीतून परिसरातील लोकांची कोणती वैशिष्ट्ये लक्षात येतात? उत्तर. या वर्गवारीमुळे परिसरातील लोकसंख्येची रचना स्पष्ट होते. यामध्ये वयोगट, लहान, मोठे, वृद्ध, लिंग गुणोत्तर, स्त्री पुरुष, शैक्षणिक स्तर, सुशिक्षित अशिक्षित आणि व्यावसायिक स्थिती, नोकरदार व्यापारी, गृहिणी इत्यादी यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये समजतात. यावरून आपला परिसर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या किती प्रगत आहे याची कल्पना येते. प्रश्न 2. अशा प्रकारे वर्गवारी संपूर्ण देशासाठी करता येईल का? उत्तर. हो. अशा प्रकारची वर्गवारी संपूर्ण देशासाठी नक्कीच करता येते. भारतामध्ये दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेद्वारे सेन्सस अशाच प्रकारे देशपातळीवर माहिती गोळा केली जाते. यामुळे देशाच्या लोकसंख्येचे नेमके स्वरूप समजण्यास मदत होते. प्रश्न 3. या वर्गवारीचा व लोकसंख्येच्या गुणवत्तेचा सहसंबंध सांगा. उत्तर. लोकसंख्येची गुणवत्ता ही प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य यांवर अवलंबून असते. जर वर्गवारीमध्ये सुशिक्षित, कुशल कामगार आणि उद्योजकांचे प्रमाण जास्त असेल तर त्या लोकसंख्येची गुणवत्ता उच्च मानली जाते. कार्यक्षम लोकसंख्या, तरुण व सुशिक्षित गट जितकी मोठी असेल तितका देशाचा किंवा त्या परिसराचा विकास वेगाने होतो. प्रश्न 4. वरील वर्गवारी करताना कोणत्या समस्या आल्या याची चर्चा करा. उत्तर. ही वर्गवारी करताना खालील समस्या येऊ शकतात. एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त गटांत विभागणी होऊ शकते. उदा. एक व्यक्ती स्त्री, सुशिक्षित आणि नोकरदार अशा तिन्ही गटांत येते. काही वेळा लोकांच्या नेमक्या वयाचा किंवा शैक्षणिक पात्रतेचा अचूक अंदाज येत नाही. बेरोजगार आणि गृहिणी यांच्या कामाचे मूल्यमापन करताना संभ्रम निर्माण होऊ शकतो. केवळ 20 व्यक्तींच्या नमुन्यावरून संपूर्ण परिसराचा ठोस निष्कर्ष काढणे कठीण जाते. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्येची रचना. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकांत वर्गवारी करता येते. उपघटकांतील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते. सांगा पाहू. संज्ञा. पुरुष, कुमार, निरक्षर, बालक, बेरोजगार, शिशु, साक्षर, ग्रामीण, कार्यरत गट, नागरी, स्त्री, वृद्ध, युवक, अवलंबित गट. प्रौढवरील संज्ञांची खालील घटकांतर्गत वर्गवारी. 1. लिंग. पुरुष, स्त्री. 2. वय. शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध. 3. निवासस्थान. ग्रामीण, नागरी, ग्रामीण, नागरी. 4. साक्षरता. साक्षर, निरक्षर. 5. कार्यक्षमता. कार्यरत गट, अवलंबित गट, बेरोजगार. लोकसंख्येचे वरील मुद्द्यांप्रमाणे उपघटक केले जातात. या उपघटकांचा व त्यांतील परस्पर संबंधांचा अभ्यास लोकसंख्या रचनेत केला जातो. भौगोलिक स्पष्टीकरण. लिंग गुणोत्तर. लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष अशी विभागणी ही सर्वांत नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवते. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते. लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषाची एकूण संख्या गुणिले 1000. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास त्यास लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात.
वरील आलेखाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वांत जास्त आहे? उत्तर: केरळ राज्यात लिंग गुणोत्तर सर्वांत जास्त 1084 आहे. प्रश्न 2. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वांत कमी आहे? उत्तर: हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर सर्वांत कमी 879 आहे. प्रश्न 3. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात किती व कोणता बदल अपेक्षित आहे? उत्तर: महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 नुसार 929 आहे. लोकसंख्येचे आदर्श संतुलन साधण्यासाठी हे प्रमाण दर हजारी पुरुषांमागे किमान 1000 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरात प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांच्या संख्येत किमान 71ने वाढ होणे अपेक्षित आहे. थोडक्यात स्त्री-पुरुष समानता वाढवणे आणि स्त्री जन्मदरात वाढ करणे हा सकारात्मक बदल अपेक्षित आहे. भौगोलिक स्पष्टीकरण: ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्त होते, उदाहरणार्थ केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तेथे प्रामुख्याने स्त्रियाचा जन्मदर कमी असतो. पहा बरे जमते का? प्रश्न 1. असमान लिंग गुणोत्तराचे समाजावर काय परिणाम होत असतील? उत्तर: असमान लिंग गुणोत्तरामुळे समाजावर खालीलप्रमाणे गंभीर परिणाम होऊ शकतात. सामाजिक असमतोल: स्त्री-पुरुषांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे विवाहाच्या समस्या उद्भवतात. अनेक पुरुषांना विवाहासाठी जोडीदार मिळणे कठीण होते. स्त्रियांविरुद्धचे गुन्हे: स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यांच्यावरील अत्याचार, अपहरण आणि असुरक्षितता वाढण्याची शक्यता असते. लोकसंख्या वाढीवर परिणाम: लिंग गुणोत्तर बिघडल्याने जननदरावर परिणाम होतो, ज्यामुळे भविष्यात लोकसंख्येचे गणित बिघडू शकते. मानसिक आणि कौटुंबिक ताण: समाजात स्त्री भ्रूण हत्येसारख्या प्रथा वाढल्यास नैतिक अधपतन होते, कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होते. प्रश्न 2. लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? उत्तर: लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी खालील उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. स्त्री भ्रूण हत्या रोखणे: पीएनडीटी सारख्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करून गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन: बेटी बचाव बेटी पढाव सारख्या मोहिमांतून मुलींना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणे. सामाजिक प्रबोधन: मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नये याविषयी ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती करणे. स्त्री ही घराचा आधार आहे हे समाजाला पटवून देणे. आर्थिक सुरक्षा: मुलींच्या नावे सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे किंवा वारसा हक्कात मुलींना समान वाटा मिळेल याची खात्री करणे, जेणेकरून त्या कुटुंबावर ओझे वाटणार नाहीत. महिला सक्षमीकरण: महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांची समाजातील प्रतिष्ठा वाढते आणि लिंग निवडीची मानसिकता कमी होते. सांगा पाहू. खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. तुमच्या घरात किती जण शिक्षण घेत आहेत? त्यांचे वय काय? तुमच्या घरात किती जण अर्थार्जन करतात? त्यांचे वय काय? तुमचे आजी-आजोबा अजूनही कामाला जातात का? त्यांचे वय काय? भौगोलिक स्पष्टीकरण: वयोगट प्रमाण: एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो. भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 59 या वयांतील व्यक्तींचा गट हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. ज्या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील अवलंबित गटात येतात, परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. कार्यानुसार लोकसंख्येची रचना: प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते. जे लोक कार्यक्षम वयोगटांत असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटांतील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो. निवासस्थान: प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटांत केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. नागरी भागात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते. नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते. करून पहा. खालील माहितीवरून स्तंभालेख तयार करा.
देशांमधील साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा करा व टीप लिहा. अर्जेंटिना या देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक 98.1% असून त्यापाठोपाठ चीनमध्ये 96.4% साक्षरता आहे. ब्राझीलमध्ये हे प्रमाण 92.6% इतके आहे, तर इराणमध्ये 86.8% साक्षरता नोंदवली गेली आहे. भारताचा विचार करता 2010च्या आकडेवारीनुसार साक्षरतेचे प्रमाण 72.1% आहे. शेजारील देशांमध्ये बांगलादेशात 61.5%, पाकिस्तानमध्ये 56.4% आणि अफगाणिस्तानमध्ये सर्वात कमी म्हणजे 38.1% साक्षरता आढळते. आकडेवारी 2010. साक्षरतेबाबत वर्गातील चर्चेसाठी टीपवरील आकडेवारीचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना, ब्राझील आणि चीन यांनी साक्षरतेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे. याउलट दक्षिण आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. चर्चेचे मुख्य मुद्दे: विकसित विरुद्ध विकसनशील. अर्जेंटिना आणि चीनसारख्या देशांनी शिक्षणावर अधिक भर दिल्याने त्यांची साक्षरता 100%च्या जवळ पोहोचली आहे. भारताची स्थिती: भारतात साक्षरता वाढत असली तरी 2010च्या सुमारास आपण ब्राझील किंवा चीनच्या तुलनेत बरेच मागे होतो. लोकसंख्या आणि शैक्षणिक सोयींचा अभाव ही याची कारणे असू शकतात. सर्वात कमी साक्षरता: अफगाणिस्तानमधील कमी साक्षरतेमागे तेथील राजकीय अस्थिरता आणि सामाजिक परिस्थिती कारणीभूत असू शकते. निष्कर्ष: कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी साक्षरता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ज्या देशात साक्षरता जास्त तिथे मानवी विकास निर्देशांक HDI देखील उच्च असतो. सांगा पाहू. पाठ क्रमांक 6 मधील पृष्ठ 41. मोंढा गावाच्या भूमी उपयोजनात झालेले बदल कोणत्या कारणाने झाले असावेत? हे बदल कोणत्या प्रकारचे आहेत? या बदलांमुळे लोकसंख्येतही बदल झाला असेल काय व कोणता? साक्षरता: समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात. आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. ही व्याख्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. वय वर्षे 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो. भौगोलिक स्पष्टीकरण: स्थलांतर. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदाहरण: विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतराचे अनेक प्रकार केले जातात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते, त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. याउलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. प्रश्न 1. कोणकोणत्या देशातील लोकसंख्येमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण 10% पेक्षा कमी आहे? उत्तर: अफगाणिस्तान 0.14%, ब्राझील 0.34%, बांगलादेश 0.73%, भारत 0.52% आणि ग्रेट ब्रिटन 8.98%. या देशांमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण 10% पेक्षा कमी आहे. प्रश्न 2. स्थलांतरित लोकसंख्या 10% ते 20% असणारे देश कोणते? उत्तर: जर्मनी 12.31% आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने 12.81%. या देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 10% ते 20%च्या दरम्यान आहे. प्रश्न 3. स्थलांतरित लोकसंख्या 20% पेक्षा जास्त असलेले देश कोणते? उत्तर: कुवेत 62.11%, हाँगकाँग 42.59%, इस्रायल 37.87%, सौदी अरेबिया 25.25% आणि ओमान 24.46%. या देशांमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण 20% पेक्षा जास्त आहे. प्रश्न 4. या देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 20% पेक्षा जास्त असण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. उत्तर: यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. आर्थिक संधी: कुवेत, सौदी अरेबिया आणि ओमान यांसारख्या आखाती देशांमध्ये खनिज तेल उत्पादनामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. व्यापार आणि वित्त: हाँगकाँग हे जागतिक व्यापाराचे आणि वित्ताचे मोठे केंद्र असल्याने तिथे स्थलांतर जास्त होते. राजकीय आणि धार्मिक कारणे: इस्रायलमध्ये जगभरातील ज्यू धर्मीयांचे होणारे स्थलांतर हे एक महत्त्वाचे कारण आहे. उच्च राहणीमान: या देशांमधील विकसित सोयीसुविधा आणि उच्च वेतनश्रेणीमुळे लोक आकर्षित होतात. प्रश्न 5. कोणत्याही 2 देशांसाठी विभाजित वर्तुळ काढा. उत्तर:
उदाहरणादाखल भारत आणि कुवेत यांची तुलना करण्यासाठी तुम्ही विभाजित वर्तुळ पाय चार्ट काढू शकता. भारत एका वर्तुळात 0.52% भाग स्थलांतरित आणि 99.48% भाग स्थानिक लोकसंख्या म्हणून दाखवा. कुवेत दुसऱ्या वर्तुळात 62.11% भाग स्थलांतरित आणि 37.89% भाग स्थानिक लोकसंख्या म्हणून दाखवा. प्रश्न 6. स्थलांतर व प्रदेशाचा विकास याबाबत थोडक्यात भाष्य करा. उत्तर. स्थलांतर आणि प्रदेशाचा विकास यांचा जवळचा संबंध असतो. ज्या प्रदेशात स्थलांतरित येतात तिथे कुशल आणि अकुशल कामगारांची उपलब्धता वाढते, ज्यामुळे उद्योगांचा विकास होतो. स्थलांतरामुळे नवनवीन तंत्रज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण होते, ज्याचा फायदा आर्थिक प्रगतीसाठी होतो. मात्र जर स्थलांतर प्रमाणाबाहेर असेल तर तेथील पायाभूत सुविधांवर उदाहरणार्थ पाणी, गृहनिर्माण, वाहतूक ताण पडू शकतो. थोडक्यात नियोजित स्थलांतर हे प्रदेशाच्या विकासाला गती देणारे ठरते. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. वरील तक्त्यात काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. याउलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणांमुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते. भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. जरा डोके चालवा. भारतातील 0.52% लोकसंख्या स्थलांतरित आहे. म्हणजे किती लोक स्थलांतर करून भारतात आले ते सांगा पाहू. खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा व उत्तरे द्या. प्रश्न 1. खालील ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखता? शेत, कारखाना, हॉटेल, दवाखाना, दुकान, शाळा, कार्यालय. उत्तर. या ठिकाणानुसार काम करणाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. शेत, शेतकरी किंवा शेतमजूर. कारखाना, कामगार, वर्कर किंवा व्यवस्थापक, मॅनेजर. हॉटेल, वाढपी, वेटर, आचारी, शेफ किंवा व्यवस्थापक. दवाखाना, डॉक्टर, परिचारिका, नर्स किंवा वॉर्ड बॉय. दुकान, दुकानदार किंवा सेल्समन. शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी. कार्यालय, अधिकारी, लिपिक, क्लर्क किंवा शिपाई. भर, बांधकामाची जागा, गवंडी मजूर. विमानतळ, वैमानिक, ग्राउंड स्टाफ. प्रश्न 2. हे काम करणाऱ्या लोकांची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा काय असते? उत्तर. सामान्यतः काम करणाऱ्यांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 60 वर्षांपर्यंत असते. भारतामध्ये 18 वर्षांखालील मुलांकडून काम करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. सरकारी आणि काही खाजगी संस्थांमध्ये 58 ते 60व्या वर्षी निवृत्ती असते. मात्र शेती किंवा स्वयंरोजगारात व्यक्ती शारीरिक क्षमता असेपर्यंत काम करू शकते. प्रश्न 3. कामाच्या बदल्यात त्यांना काय मिळते? उत्तर. कामाच्या बदल्यात लोकांना आर्थिक मोबदला मिळतो. मजुरी करणाऱ्यांना मजुरी, रोजंदारी मिळते, तर नोकरी करणाऱ्यांना दरमहा, पगार, वेतन मिळते. याशिवाय काही ठिकाणी बोनस, कमिशन किंवा इतर सवलतीही मिळतात. प्रश्न 4. कोणत्या कामासाठी शिक्षणाची आवश्यकता असते? उत्तर. ज्या कामात विशेष तांत्रिक ज्ञान किंवा मानवी जीवनाची जबाबदारी असते तिथे शिक्षणाची गरज असते. उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षक, अभियंता, इंजिनियर, वकील, वैमानिक आणि कार्यालयातील प्रशासकीय कामांसाठी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता असते. प्रश्न 5. कोणत्या कामात कौशल्याची आवश्यकता असते? उत्तर. जवळजवळ प्रत्येक कामात कौशल्याची गरज असते, पण काही कामात ती अनिवार्य असते. उदाहरणार्थ आचार्याकडे स्वयंपाकाचे कौशल्य, कारागिराकडे मशीन चालवण्याचे कौशल्य, ड्रायव्हरकडे वाहन चालवण्याचे कौशल्य आणि दुकानातील सेल्समनकडे संवाद साधण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रश्न 6. कोणते काम शिक्षण व कौशल्याशिवाय करता येऊ शकते? उत्तर. ज्या कामात केवळ शारीरिक श्रमाची गरज असते ती कामे विशेष शिक्षण किंवा प्रगत कौशल्याशिवाय करता येतात. उदाहरणार्थ ओझी वाहणे, उत्खनन करणे, साफसफाई करणे किंवा शेतात साधी मजुरी करणे यांसारखी कामे अननुभवी व्यक्तीही करू शकते, तरीही सरावाने त्यात गती येते. प्रश्न 7. शिक्षण व कौशल्य आणि मिळणारा मोबदला यांची सांगड घाला व तक्ता तयार करा. उत्तर. शिक्षण, कौशल्य आणि मिळणारा मोबदला यांचा थेट संबंध असतो. ज्या कामासाठी उच्च शिक्षण आणि विशेष कौशल्याची गरज असते, उदा. डॉक्टर किंवा इंजिनियर, त्या कामात जबाबदारी जास्त असल्याने मिळणारा आर्थिक मोबदला किंवा पगार खूप जास्त असतो. याउलट ज्या कामात केवळ कौशल्याची गरज असते पण शिक्षणाची अट नसते, उदा. सुतारकाम किंवा वेल्डिंग, तिथे मोबदला मध्यम स्वरूपाचा असतो. ज्या कामात शिक्षण आणि कौशल्य या दोन्हीची आवश्यकता कमी असते आणि केवळ शारीरिक श्रम असतात, उदा. हमाल किंवा मजूर, अशा कामाचा मोबदला तुलनेने कमी असतो. थोडक्यात व्यक्तीचे शिक्षण आणि कौशल्य जितके प्रगत तितका तिचा आर्थिक मोबदला वाढण्याची शक्यता जास्त असते.
भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या एक संसाधन. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट यांबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार लोकसंख्येत संसाधन मानताना केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. पृष्ठ क्रमांक 42 वर अगोदर दिलेल्या सांगा पाहू मधील उदाहरणात तुम्ही पाहिले की अ आणि ब शहराची लोकसंख्या वाढली. याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली. पण तुम्ही तिथल्या विकासाबद्दल काही सांगू शकता का? म्हणजे जर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरं नसतील, प्यायला पुरेसे पाणी नसेल, तर फक्त वृद्धीचा काय उपयोग? विकास मोजण्याचा आधार काय? त्या शहरात किती लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले, किंवा किती मुले शाळेत जाऊ लागली आहेत, किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत? वृद्धी म्हणजे विकास नव्हे. मग विकास मोजावा तरी कसा? बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यांवर अवलंबून असतो. 1980 आणि 1990च्या दशकात महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. करून पहा. तक्त्यात दिलेल्या देशाच्या मानवी विकास निर्देशांकावर HDI एक टीप लिहा. 2016च्या आकडेवारीनुसार जगातील विविध देशांच्या मानवी विकास निर्देशांकाचा HDI स्तर खालीलप्रमाणे दिसून येतो. अतिउच्च विकास स्तर. यामध्ये नॉर्वे 0.949 सहस्रांश पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड 0.939 सहस्रांश यांचा क्रमांक लागतो. जर्मनी 0.926 सहस्रांश, डेन्मार्क 0.925 सहस्रांश, युनायटेड किंगडम 0.909 सहस्रांश आणि जपान 0.903 सहस्रांश हे देश देखील याच श्रेणीत येतात. उच्च विकास स्तर. श्रीलंका 0.766 सहस्रांश, ब्राझील 0.754 सहस्रांश आणि चीन 0.738 सहस्रांश हे देश उच्च मानवी विकास असलेल्या देशांच्या गटात मोडतात. मध्यम विकास स्तर. यामध्ये दक्षिण आफ्रिका 0.666 सहस्रांश, भारत 0.624 सहस्रांश, भूतान 0.607 सहस्रांश आणि पाकिस्तान 0.550 सहस्रांश या देशांचा समावेश होतो. निम्न विकास स्तर. सर्वात कमी विकास असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान 0.479 सहस्रांश, नायजेर 0.353 सहस्रांश आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 0.352 सहस्रांश या देशांची नोंद झाली आहे. मानवी विकास निर्देशांकावर HDI आधारित टीप मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा केवळ आर्थिक उत्पन्नावरून नव्हे तर लोकांचे आयुर्मान, शिक्षण आणि राहणीमान यावरून मोजला जाणारा एक महत्त्वाचा मापदंड आहे. 2016च्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास खालील बाबी स्पष्ट होतात. 1. जागतिक विषमता तक्त्यावरून असे दिसून येते की जगात मानवी विकासाच्या बाबतीत मोठी विषमता आहे. नॉर्वेसारखे युरोपियन देश अति उच्च स्तरावर आहेत, तर आफ्रिकन देश उदा. नायजेर, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक अजूनही निम्न स्तरावर संघर्ष करत आहेत. 2. विकसित आणि विकसनशील देशांची स्थिती. पाश्चात्य देश, युरोप आणि ओशनियामधील देश, नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आरोग्य आणि शिक्षण सुविधांमुळे अव्वल स्थानी आहेत. आशियाई देश. आशियामध्ये मोठी तफावत आहे. जपान अतिउच्च श्रेणीत आहे, तर श्रीलंका आणि चीन उच्च श्रेणीत आहेत. भारत आणि त्याचे शेजारी देश, भूतान, पाकिस्तान मध्यम श्रेणीत येतात, ज्याचा अर्थ असा की या देशांना शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात अजून बरीच प्रगती करायची आहे. 3. भारताची स्थिती. 2016च्या आकडेवारीनुसार भारत 131व्या क्रमांकावर असून त्याचा स्तर मध्यम आहे. भारताचा निर्देशांक 0.624 सहस्रांश हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी पण भूतान आणि पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. हे दर्शवते की भारताला आपल्या मोठ्या लोकसंख्येसाठी मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. 4. विकासाचे स्तर आणि निकष. मानवी विकास निर्देशांक 0 ते 1 च्या दरम्यान मोजला जातो. ज्या देशांचा निर्देशांक 1च्या जवळ असतो तिथे नागरी सुविधा उत्कृष्ट असतात. याउलट 0.5 सहस्रांशपेक्षा कमी निर्देशांक असलेले देश निम्न गटात येतात, जिथे गरिबी, कुपोषण आणि शिक्षणाचा अभाव यांसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. निष्कर्ष.
मानवी विकास निर्देशांक हे देशाच्या खऱ्या प्रगतीचे प्रतिबिंब आहे. केवळ जीडीपी वाढवून चालणार नाही, तर शिक्षण आणि आरोग्याचा दर्जा सुधारूनच कोणताही देश अतिउच्च स्तरापर्यंत पोहोचू शकतो. मानवी विकास निर्देशांक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे, तर तो प्रदेश किंवा राष्ट्रसापेक्षही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला. हा निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. आर्थिक निकष, सरासरी राहणीमान, आरोग्य, अपेक्षित आयुर्मान, शिक्षण. शैक्षणिक कालावधी मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ असतो, तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी असेल तसतसा हा निर्देशांक कमी होत जातो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. सांगा पाहू. आकृती 7.5 अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. सर्वांत अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते? उत्तर. नकाशातील गडद रंगाच्या छटेनुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे सर्वांत अधिक लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त असलेले जिल्हे आहेत. टीप: पालघर जिल्ह्याची घनता सुद्धा याच श्रेणीत दर्शवली आहे. प्रश्न 2. लोकसंख्येची घनता 100 प्रति चौकीमीपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांची नावे लिहा. उत्तर. लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी असलेले जिल्हे गडचिरोली आणि सिंधुदुर्ग हे आहेत. प्रश्न 3. लोकसंख्येची घनता मध्यम असलेल्या 2 जिल्ह्यांची नावे लिहा. उत्तर. नाशिक आणि नागपूर हे लोकसंख्येची घनता मध्यम 401 ते 800 किंवा नकाशातील मध्यम छटेनुसार 250 ते 500च्या श्रेणीत येणारे असलेले 2 महत्त्वाचे जिल्हे आहेत. प्रश्न 4. गडद रंगाने दाखवलेली घनता किती आहे? उत्तर. नकाशातील सूचीनुसार इंडेक्स गडद रंगाने दाखवलेली लोकसंख्येची घनता 400 पेक्षा जास्त, विशेषतः 1000 पेक्षा जास्त श्रेणीसाठी सर्वांत गडद रंग वापरला आहे. प्रति चौकीमी आहे. प्रश्न 5. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी का आहे? उत्तर. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनाच्छादित प्रदेश, जंगले असून तिथे डोंगराळ प्राकृतिक रचना आहे. तसेच औद्योगिकीकरणाचा अभाव आणि वाहतुकीच्या मर्यादित सोयींमुळे या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आढळते. प्रश्न 6. प्राकृतिक रचना, हवामान, वनप्रदेश, उद्योग इत्यादींचा घनतेवर होणारा परिणाम याबाबत वर्गात चर्चा करा. उत्तर. लोकसंख्येच्या घनतेवर विविध घटकांचा परिणाम होतो. प्राकृतिक रचना. सखल मैदानी प्रदेशात लोकवस्ती दाट असते, तर डोंगराळ भागात ती विरळ असते. हवामान. अतिउष्ण किंवा अतिथंड हवामानात लोकसंख्या कमी असते, तर सुसह्य हवामान असलेल्या भागात घनता जास्त असते. वनप्रदेश. घनदाट जंगल असलेल्या भागात सोयीसुविधांचा अभाव असल्याने वस्ती कमी असते. उद्योग. ज्या भागात कारखानदारी आणि रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो, उदा. मुंबई पुणे पट्टा, तिथे लोकसंख्येची घनता सर्वाधिक असते. भौगोलिक स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकीकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे पूर्वीचा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता जास्त आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. माहीत आहे का तुम्हाला? लोकसंख्येशी निगडीत विविध घटकांची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला जनगणना म्हणतात. भारतात हे सर्वेक्षण दर 10 वर्षांनी दशकारंभी होते. याआधीचे सर्वेक्षण 2011 साली झाले. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग वर्गीकरण, आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्त्वाच्या कामांसाठी करतात. जरा डोके चालवा. कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या यांमधील फरक, त्यांचे फायदे व तोटे खालील वैशिष्ट्यांनुसार स्पष्ट करा. मुद्दे: दरडोई भूक्षेत्र, अन्नधान्य, साधनसंपत्ती, दरमाणशी उत्पन्न, पायाभूत सेवा व सुविधा, अनुत्पादक उपभोक्त्यांचे प्रमाण, नियोजन, रोजगार, नागरीकरण, आरोग्य, उच्च शिक्षण आणि सामाजिक परिस्थिती. तुलनात्मक विश्लेषण. परिच्छेद स्वरूपात. कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या या दोन्ही स्थितींचे अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर भिन्न परिणाम होतात. दरडोई भूक्षेत्राचा विचार करता
कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशात जमिनीची उपलब्धता जास्त असते, ज्यामुळे राहणीमान प्रशस्त असते. याउलट जास्त लोकसंख्येमुळे जमिनीवर ताण येतो आणि दाटीवाटीची शहरे निर्माण होतात. अन्नधान्य आणि साधनसंपत्तीच्या बाबतीत कमी लोकसंख्येला नैसर्गिक संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात, तर जास्त लोकसंख्येमुळे संसाधनांचा अतिवापर होऊन टंचाई निर्माण होऊ शकते. दरम्यानशी उत्पन्नाच्या बाबतीत सामान्यतः असे दिसते की कमी लोकसंख्या आणि तंत्रज्ञान असेल तर दरडोई उत्पन्न जास्त असते, तर जास्त लोकसंख्येमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन मोठ्या गटात होऊन दरडोई उत्पन्न कमी राहते. पायाभूत सेवा व सुविधा, रस्ते, वीज, पाणी कमी लोकसंख्येसाठी दर्जेदार पुरवणे सोपे असते, पण जास्त लोकसंख्येमुळे या सुविधांवर प्रचंड ताण येतो आणि त्या अपुऱ्या पडतात. अनुत्पादक उपभोक्त्यांच्या मुलं आणि वृद्ध प्रमाणात जर लोकसंख्या वेगाने वाढत असेल तर अवलंबितांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर बोजा पडतो. नियोजनाच्या दृष्टीने कमी लोकसंख्या असल्यास सरकारला विकासकामे आखणे सोपे जाते, मात्र जास्त लोकसंख्येसाठी गुंतागुंतीचे आणि मोठे नियोजन करावे लागते. रोजगाराच्या बाबतीत जास्त लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते, तर कमी लोकसंख्या असलेल्या देशांत अनेकदा मनुष्यबळाची कमतरता भासते. नागरीकरणामुळे जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी झोपडपट्ट्या आणि प्रदूषण वाढते, तर कमी लोकसंख्येत सुनियोजित शहरे विकसित करता येतात. आरोग्य आणि उच्च शिक्षणाच्या सेवा कमी लोकसंख्येला अधिक व्यक्तिगत आणि दर्जेदार देता येतात, तर जास्त लोकसंख्येमुळे संस्थांमध्ये गर्दी होऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. शेवटी सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास कमी लोकसंख्येत सामाजिक सुरक्षितता राखणे सोपे असते, तर जास्त लोकसंख्येमुळे स्पर्धा वाढून सामाजिक तणाव किंवा गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. थोडक्यात समजून घेऊया. लोकसंख्या ही कोणत्याही देशासाठी संपत्ती असते, पण ती मर्यादित असेल तरच तिचा फायदा होतो. 1. कमी लोकसंख्या ऑप्टिमम पॉप्युलेशन. येथे संसाधने भरपूर असतात आणि वापरणारे कमी, त्यामुळे प्रत्येकाचे जीवनमान उच्च दर्जाचे असते. मात्र जर लोकसंख्या खूपच कमी झाली तर काम करायला माणसे मिळत नाहीत. 2. जास्त लोकसंख्या ओव्हर पॉप्युलेशन. येथे गरजा जास्त आणि संसाधने कमी असतात. यामुळे गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या समस्या निर्माण होतात. विकासाचा वेग मंदावतो, कारण सर्व पैसा मूलभूत गरजा पूर्ण करण्यातच खर्च होतो. पहा बरे जमते का? भारतात गेल्या 2 शतकांत कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे. असे का झाले असावे ते शोधा. प्रश्नाचे उत्तर: कुटुंबाचा आकार लहान होऊनही देशाची एकूण लोकसंख्या वाढण्यामागे काही महत्त्वाची सामाजिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. मृत्यूदरात झालेली घट. गेल्या 200 वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. कॉलरा, प्लेग आणि देवीसारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामुळे लोकांचे सरासरी आयुर्मान लाईफ एक्सपेक्टन्सी वाढले. बालमृत्यू दरात घट. आधुनिक आरोग्य सुविधा आणि लसीकरणामुळे जन्माला येणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले. पूर्वी अनेक मुले दगावत असत, पण आता ती जगण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्न सुरक्षा. शेतीमधील प्रगती आणि हरितक्रांतीमुळे अन्नाचा तुटवडा कमी झाला. पुरेसे पोषण मिळाल्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आणि उपासमारीने होणारे मृत्यू कमी झाले. लोकसंख्येचा वेग. पॉप्युलेशन मोमेंटम. जरी आजचे तरुण जोडपे केवळ 1 किंवा 2 मुले जन्माला घालत असले तरी भारताच्या एकूण लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण मोठे आहे. जोपर्यंत ही मोठी पिढी प्रजननाच्या वयात आहे तोपर्यंत एकूण लोकसंख्या वाढतच राहणार. यालाच लोकसंख्या वाढीचा वेग म्हणतात. कुटुंब पद्धतीतील बदल. पूर्वी संयुक्त कुटुंब जॉइंट फॅमिली पद्धती होती, जिथे 10 ते 15 सदस्य एकत्र राहायचे. आता विभक्त कुटुंब न्यूक्लिअर फॅमिली पद्धतीमुळे कुटुंबातील सदस्य संख्या 4 ते 5 वर आली असली तरी अशा कुटुंबांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. थोडक्यात सांगायचे तर कुटुंबातील सदस्य संख्या, फर्टिलिटी रेट कमी झाली असली तरी माणसे जास्त काळ जगू लागल्यामुळे आणि मरण्याचे प्रमाण घटल्यामुळे भारताची लोकसंख्या वाढत राहिली आहे. जरा डोके चालवा. भारताची लोकसंख्या जनगणना 2011 नुसार 121 कोटी आहे. घरगुती वापरासाठी माणशी दररोज 50 लिटर पाणी वापरले जाते. याचा विचार करता भारतात फक्त घरगुती वापरासाठी रोज एकूण किती पाणी लागत असेल? पहा बरे जमते का? लोकसंख्या नियंत्रणासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करा. शिक्षण, लोकशिक्षण, जनजागृती, संशोधन, आरोग्य सुविधा, नियोजन आणि सरकारी धोरण. लोकसंख्या वाढ ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून समाजाच्या प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तुम्ही दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे केलेली चर्चा खालीलप्रमाणे आहे. 1. शिक्षण आणि लोकशिक्षण. एज्युकेशन आणि पब्लिक एज्युकेशन. शिक्षण हा लोकसंख्या नियंत्रणाचा पाया आहे. जेव्हा व्यक्ती सुशिक्षित होते तेव्हा तिला लहान कुटुंबाचे महत्त्व आणि वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम समजतात. शिक्षण. शाळा महाविद्यालयांतून लोकसंख्या शास्त्राची ओळख करून देणे. लोकशिक्षण. जे लोक औपचारिक शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना साध्या भाषेत कुटुंब नियोजनाचे फायदे पटवून देणे. 2. जनजागृती, पब्लिक अवेअरनेस. लोकसंख्या नियंत्रण ही एक लोकचळवळ झाली पाहिजे.
यासाठी प्रसारमाध्यमे, टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया आणि पथनाट्यांचा वापर करून मुलगा मुलगी समान आणि छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. 3. आरोग्य सुविधा, हेल्थ फॅसिलिटीज. आरोग्य सेवांचा विस्तार लोकसंख्या नियंत्रणास मदत करतो. बालमृत्यू दर कमी झाल्यास मुले जगतीलच हा विश्वास पालकांमध्ये निर्माण होतो, ज्यामुळे लोकसंख्या कमी होण्यास मदत होते. ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाची साधने आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध करून देणे. 4. संशोधन, रिसर्च. लोकसंख्या नियंत्रणासाठी नवनवीन आणि सुरक्षित गर्भनिरोधक साधनांचे संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच लोकसंख्येच्या कलानुसार ट्रेंड्स, कोणत्या भागात जनजागृतीची जास्त गरज आहे याचे सांख्यिकीय संशोधन होणेही महत्त्वाचे ठरते. 5. नियोजन, प्लॅनिंग. वैयक्तिक स्तरावर कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय स्तरावर संसाधनांचे नियोजन यांचा मेळ बसणे आवश्यक आहे. लग्नाचे योग्य वय आणि मुलांमधील अंतर यांबाबत योग्य नियोजन केल्यास लोकसंख्येचा आलेख खाली येऊ शकतो. 6. सरकारी धोरण, गव्हर्नमेंट पॉलिसी. सरकारची भूमिका यात अत्यंत कळीची असते. प्रोत्साहन. 2. अपत्य असलेल्या पालकांना सरकारी नोकरी किंवा सवलतींमध्ये प्राधान्य देणे. कायदे, लग्नाचे कायदेशीर वय पाळले जाईल याची कडक अंमलबजावणी करणे. कल्याणकारी योजना, गरिबी निर्मूलनाच्या योजना राबवणे, कारण गरिबी आणि लोकसंख्या वाढ यांचा जवळचा संबंध असतो. निष्कर्ष, थोडक्यात सांगायचे तर केवळ सरकारी धोरण असून चालणार नाही, तर शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून जेव्हा प्रत्येक नागरिक यात सहभागी होईल तेव्हाच लोकसंख्या नियंत्रणाचे ध्येय साध्य होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या या धड्याद्वारे मानवी संसाधनाचे महत्त्व आणि त्याचे देशाच्या विकासातील योगदान सविस्तरपणे समजून घेतले. मला खात्री आहे की लोकसंख्येची रचना आणि वितरण हे मुद्दे आता तुम्हाला अगदी स्पष्ट झाले असतील. पण मित्रांनो, केवळ लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येच्या हातांना काम मिळणं आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हे कसं घडतं? हे घडतं उद्योगांमुळे. आपल्या सुईपासून ते विमानापर्यंत आणि साखरेपासून ते सॉफ्टवेअरपर्यंतच्या सर्व गोष्टी कशा तयार होतात? एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी नेमकी कशाची गरज असते? आणि आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात कोणत्या भागाचा मोठा वाटा आहे? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागात. पुढचा व्हिडिओ म्हणजेच धडा क्रमांक 8, उद्योग, हा तुमच्या करिअरच्या दृष्टीने आणि सामान्य ज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्हाला भविष्यातला यशस्वी उद्योजक व्हायचा असेल किंवा देशाच्या प्रगतीचा वेग समजून घ्यायचा असेल तर पुढचा व्हिडिओ मिस करू नका. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ऊर्जेसह आणि उद्योग या रंजक धड्यासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.